नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक खास ट्रिक वापरून अगदी कुरकुरीत आणि खमंग शेव बनवलेली आहे। अजिबात बेसन पिठाचा वापर केलेला नाही किंवा त्यामध्ये सोड्याचा सुद्धा वापर केलेला नाही, तरी सुद्धा शेव जी आहे ती अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे। एक खास ट्रिक वापरून आज आपण कुरकुरीत आणि खमंग शेव बनवलेली आहे। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करा। पुढे सांगणारच आहे मी की आपण आज शेव कशाची बनवलेली आहे ती, कारण बऱ्याच जणांना बेसन पिठाची शेव खाल्ली की पोट दुखणे किंवा ॲसिडिटीचा सुद्धा त्रास होतो। तर तसं होऊ नये म्हणून एक खास ट्रिक वापरून आज आपण शेव बनवलेली आहे। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितलात तर तुम्हाला समजेल की आज शेव कशाची बनवलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी फुटाण्याची डाळ वापरून शेव बनवलेली आहे। तर 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे। याला डाळवा सुद्धा म्हणतात। जर तुमच्याकडे डाळवा असेल तर तुम्ही डाळवा सुद्धा घेऊ शकता। आणि सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, तर जी फुटाण्याची डाळ आहे किंवा डाळवा आहे तो थोडासा नरम असतो। नरम झाला असेल तर आपल्याला हलकासा तो भाजून घ्यायचा आहे। 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे, त्यासाठी 1 मोठी वाटी आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तर हे आपण घरीच बनवलेलं पीठ आहे। आता ही फुटाण्याची डाळ आपल्याला मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे। एका छोट्या वाटीने मी फुटाण्याची डाळ घेतली आहे, तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याची एक फाईन पावडर करून घ्यायची आहे। इथे बघा, फुटाण्याची डाळीची अगदी मी बारीक पावडर करून घेतली आहे। तर एकदम बारीक अशी पावडर झाली आहे। तरी सुद्धा यामध्ये काही बरेच कण असतात डाळीचे, म्हणून आपण ही फुटाण्याची डाळीचं पीठ जे आहे ते चाळून घेणार आहेत। पीठ चाळून घेतलं की त्यामध्ये बरेच जाडसर कण असतात, ते चाळणीवरच राहतात आणि शेव बनवताना आपल्याला ते सोयीस्कर पडेल, म्हणून डाळ आपण चाळून घेतली आहे। त्यावर बरेच कण आता आपले राहिलेले आहेत। तर ज्याप्रमाणे आपण फुटाण्याची डाळ चाळून घेतली त्याप्रमाणे आपण तांदळाचं पीठ सुद्धा चाळून घेणार आहेत, कारण त्यामध्ये सुद्धा तांदळाच्या गुठळ्या किंवा तांदळाचे कण असतात, म्हणून हे दोन्ही जे पीठ आहे ते आपण चांगले असे चाळून घेणार आहेत। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। तर बघा, इथे आपण दोन्ही जे पीठ आहे ते चांगले असे चाळून घेतलेले आहेत आणि वर जे राहिलेले कण आहेत ते तुम्ही नंतर आपण भाजी बनवताना सुद्धा वापरू शकता। तर फेकून न देता भाजीसाठी त्याचा उपयोग करू शकता। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहेत। अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे। 1 चमचा पांढरे तीळ टाकले आहेत। याऐवजी तुम्ही काळे तीळ सुद्धा वापरू शकता। 1 चमचा धने पावडर टाकायची आहे। धने पावडर जी आहे ते आपण घरीच बनवलेली आहे। 1 चमचा ओवा टाकायचा आहे। ओव्यामुळे शेवेला खूप छान अशी चव येते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट वापरलेला आहे। तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे आपण घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे, त्यामुळे थोडंसं कमी प्रमाणातच तिखट टाकलं आहे। आता हे सर्व सुक्के जे मसाले आहेत ते आपण पिठामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहेत। तुम्ही घरगुती तिखटाचा वापर करण्याऐवजी बेडगी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता, कारण त्यामुळे रंग सुद्धा खूप छान येतो आणि ती कमी तिखट असते। आता पीठ आपलं छान असं मिक्स करून झालं आहे। एकीकडे आपण 2 चमचे कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे। ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि जे तेलाचं मोहन आहे ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। आता एकीकडे आपण पाणी सुद्धा कोमट होण्यासाठी ठेवलं आहे। तर पाणी आपल्याला पीठ मळत असताना अगदी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। पीठ आपलं तेलामध्ये चांगलं चोळून झालेलं आहे
आता यामध्ये आपण पाणी टाकून पीठ मळून घेणार आहेत. हाताला सहन होईल एवढंच पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. तर एकाच वेळी आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, जसे लागेल तसंच पाणी टाकून आपल्याला पिठाचा गोळा करायचा आहे. तर या दिवाळीला किंवा तुम्ही इतर वेळीसुद्धा ही शेव बनवून पहा, खायला खूपच छान लागते आणि संपेपर्यंत ही शेव अगदी कुरकुरीत राहते. तर इथे आपण पिठाचा थोडं थोडं पाणी टाकत पिठाचा गोळा तयार केलेला आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, सैलसर पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या पिठाचं टेक्स्चर, पीठ छान असं मळून झालेलं आहे. तर हे आता आपल्याला रेस्टला ठेवायचं नाही, कारण यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे. तर जास्त वेळ ठेवलं तर सैलसर होते आणि शेव व्यवस्थित बनणार नाही. तर आता शेव बनवायची आहे म्हणून पिठाचे आपण लांब आकारामध्ये गोळे करून घेणार आहेत. अशा प्रकारे लांब गोळे करूनच आपण सोऱ्यामध्ये भरून घेणार आहेत. आता इथे मी एक सोऱ्या घेतलेला आहे आणि ही शेवाची प्लेट घेतली आहे. यापेक्षा बारीक शेवाची प्लेटसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण यामध्ये आपण ओवा जो आहे तो बारीक न करता, मिक्सरला त्याची पावडर न करता अख्खाच ओवा यामध्ये टाकलेला आहे. तर बारीक प्लेट लावायची असेल तर जी ओवा आहे त्याची आपल्याला एक बारीक पावडर करून घ्यायची आहे, कारण बारीक प्लेट लावली, छोटी प्लेट लावली तर शेव गळणार नाही, म्हणून आपण इथे मोठी प्लेट लावलेली आहे. तर आता आपण शेवग्याला चांगलं तेल लावून घेणार आहेत, यामुळे पीठ जे आहे ते शेवग्याला चिकटणार नाही. आता आपण जो गोळा बनवून घेतला होता तो शेवग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला एअर राहू द्यायची नाही, पूर्ण जो गोळा आहे तो आपण भरून घेतलेला आहे. आता झाकण लावून आपल्याला शेव गाळण्यासाठी घ्यायचं आहे. एकीकडे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता त्यामध्ये तेल आपल्याला जास्त कडकडीत तापवून घ्यायचं नाही, कारण जास्त तेल कडकडीत तापलं की शेव आपली ही करपते आणि शेव तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर हलकंसं तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे. इथे आपलं हलकंसं तेल तापलेलं आहे. आता शेव आपण तेलामध्ये सोडून घेणार आहेत. तर बघा, तेलाचे बुडबुडे सुद्धा छान असे आलेले आहेत आणि शेव एका बाजूने तळत आहे. तर लगेच ती पलटवण्याची घाई करायची नाही, थोडंसं सेट झालं की आपण त्याला दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत. तर एका बाजूने शेव छान अशी तळून झाली आहे, दुसऱ्या बाजूने ती तळून घेणार आहेत. तर शेव तळण्यासाठी एका बाजूने 30 सेकंद आणि दुसऱ्या बाजूने 30 सेकंद एवढाच वेळ लागतो. शेव तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन शेव तळली जाते आणि जास्त वेळ तळली तर त्याचा रंग बदलतो. इथे बघा, आपला एक वेढा तळून झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपण राहिलेल्या पिठाची सुद्धा शेव बनवून घेणार आहेत. आता झाऱ्यामध्ये शेव काढून घेतली आहे आणि तेल आपलं सर्व नितळून एका पेपरवरती ठेवणार आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व शेव बनवून घेतलेली आहे. तर बघा, आपली शेव किती मस्त झालेली आहे आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. तर तुम्ही कधी फुटाण्याच्या डाळीची शेव बनवली आहे का? नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा पाहुण्यांसोबत शेअर करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. शेव तर आपली खूपच कुरकुरीत आणि खमंग झालेली आहे आणि ही जी शेव आहे ती अजिबात तेलकट होत नाही. ही शेव 1 महिनाभर टिकते, संपेपर्यंत सुद्धा अगदी कुरकुरीत राहते. तर काही शेव मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. तर बघा, आपली शेव अगदी कुरकुरीत झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा,
स्वस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात राहा.